संघ आपण सुद्धा तयार राहायचं. यानंतर आपली मॅच क्वालिफायरचा सामना खेळवला जाईल. तत्पूर्वी हा सामना या ठिकाणी चालू होतोय. आपल्याला पाहायला मिळेल मोठं द्वंद्व बिग फाईट मॅच मैदानावरती चालू होते. एका संघाला परास्त करून मैदानावरती उतरलेल्या दोन धाकड टीम. बदलापूर ग्रामीणचं दमदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूने दोस्ती 11 सावरे आणि दुसऱ्या बाजूने जय भवानी शिरगाव. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शिरगाव संघाची जोडी नंबर 1 उमेश आणि सागर हे दोन फलंदाज मैदानावरती सज्ज झालेत. गोलंदाज तयार होतोय. प्रशिकचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इनसाइड आउट. फटका चांगला खेचलाय. सागर इरमाळी बॅटमधनं आलेला या 4 धावा आणि सुरुवात मात्र दमदार झाली आहे. चौकार. सुरुवात चांगली केली. यावेळी सुद्धा फटका समोर खेचलाय. फटका दमदार आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड. तीर भी शर्मा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाठोपाठचा दुसरा चौकार. धावा. गोलंदाज प्रशिक गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेचं हे षटक आणि सुरुवात जर आपण पाहाल तर सागर इरमाळीनं स्टाईल मध्ये केली आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल करतोय. फटका चांगला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी सुद्धा कुणी फिल्डर नाही. 38 पाबंदी असणार हे पॉवर प्लेचं षटक. सागर इरमाळी ऑन फायर. पाठोपाठ तिसरा चौकार येतोय. बाउंड्री. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये नक्कीच शून्यावरती बाद झाला होता. त्यानंतर जर आपण पाहाल तर यावेळेस सावकाश आणि निश्चितच दमदार सुरुवात करतोय. गॅप सिलेक्शन पाहायला मिळतंय. या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. झेल टिपणार कोण? हु विल टेक द कॅच? झेल पकडणार कोण हा प्रश्न या ठिकाणी पडला होता. निश्चितच बराच वेळ चेंडू हवेत होता आणि चेंडू ड्रॉप झाला तो निर्जन स्थळावरती. जीवनदान मिळतंय सागरला. निश्चित सागरला माहिती आहे सिंगल धावेवरती संतुष्ट राहतोय. विकेट राहील तर धावा येत राहतील. इथं मात्र आपण पाहाल बराच वेळ चेंडू हवेत होता मात्र झेल कोणी टिपला नाही आणि जीवनदान मिळालं. गोलंदाज प्रशिकला आपण पाहू शकता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फटका चांगला खेचलाय. बॅट्समन उमेशनं दमदार स्ट्रोक ठोकलाय. चौकार. प्रशिक राईट अमोर द विकेट. या चेंडूवर पाहिलं जाईल. चेक केलं जाईल. देसाई सर यस इट इज वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना आता मात्र प्रेशर वाढलंय. युवा गोलंदाज आहे. यंगस्टर खेळाडू. प्रशिकवरती जबाबदारी पॉवर प्लेच्या षटकाची. दोस्ती 11 सावरे संघासाठी हे पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय. मात्र त्याच्यावरती आक्रमण जोरदार चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेचलाय. मिडनवरती फिल्डर आहे. दोनही गाड्या एकाच ट्रॅक वरती. धोक्याची घंटा. फलंदाज माघारी परतेल. मोठी विकेट कॅरी केली जाईल. फलंदाज उमेशचा खेळ संपला.
लागलं. 19 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहताय. अपील करतायत नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव स्वरूपात या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच थोडंसं करेक्शन आपण स्कोरबोर्ड मध्ये करतोय. एक गडी बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत आलाय गोलंदाजी मार्कवरनं. पहिला चेंडू त्याचा निर्धाव स्वरूपात आपण पाहिलाय. स्ट्राईक एंड वरती सागर इरमाळी. यावेळेस फटका खेचलाय. इम्प्रोवाइज केलेला फटका. जबरदस्त टायमिंग साधलंय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर खेळ सागरचा राहिलाय. यावेळेस सुद्धा फटका खेचलाय. बराच वेळ चेंडू हवेत. दूरवरनं फिल्डर येतोय. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. नशीब बलवत्तर. सिंगल कंप्लीट आणि अजून एका धावाचं नुकसान इथं होतंय दोस्ती 11 सावरे संघाला. गोलंदाजानं संधी निर्माण केली होती. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आली होती. मात्र हा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला आणि 2 धावा पुन्हा एकदा येत आहेत. सागरला मिळत आहेत. या मॅच मध्ये जर आपण पाहाल तर सागरची कामगिरी चांगली राहिली आहे. नशीब सुद्धा साथ देत आहे. एकंदरीत वैयक्तिक 19, संघाच्या 24 धावा धावफलकावर. यावेळेस फुलटोच चेंडू. नक्कीच हलक्या हातानं वळवण्याचा प्रयत्न होता. मात्र शरीरावरती आदळतोय. स्वतःचा बचाव करत असताना पाहायला मिळाला आणि या दरम्यान निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी घेऊन अद्यापर्यंत आपण पाहाल तर 4 चेंडू टाकले. 6 धावा खर्च केल्यात. एकही गडी जरूर मिळाला नाही. मात्र चांगलं षटक राहिले अद्यापर्यंत. उर्वरित 2 चेंडू जर चांगले आले तर धावफलक रोखण्यात यश मिळेल. कारण पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आल्या आणि त्यानंतर हे दुसरं षटक चालू झालंय. अनिकेत राईट अमोर द विकेट. चेंडू पाहिला जाईल. चेक केला जाईल. गुणवत्ता तपासली जाईल. यस, इट इज व्हाईट बॉल. अवांतरची खून करतायत. अवांतर चेंडू निश्चितच जेवढे जास्त टाकाल तेवढे मात्र तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. प्रेशर क्रिएट होतो गोलंदाजावरती. अशा पद्धतीने निश्चितच हा व्हाईट बॉल आपण पाहताय. इथून कमबॅकची गरज पुन्हा एकदा. अनिकेत राईट अमोर द विकेट. बॅट फिरवली. बॅट स्विंग फास्ट. ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूवरती नजर नव्हती. बॅट फिरवली मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही. निर्धाव स्वरूपात चेंडू संपन्न होतोय. चांगली गोलंदाजी अनिकेतची राहिली आहे. युवा गोलंदाजांवरती भरपूर विश्वास संघानं दाखवलाय. या अगोदर प्रशिकला आपण पाहिलं. चेंडू काही चांगले पाहायला मिळाले मात्र सागरनं त्या षटकावरती आक्रमण चढवलं होतं. यावेळेस टिपिकल सागर इरमाळी स्ट्रोक आपण पाहताय. मात्र फिल्डर बरोबर जागेवरती तैनात केला होता. ट्रॅप मध्ये अडकवलं सुद्धा होतं. मात्र मित्रांनो कॅच पकडायचा असतो आणि हा कॅच सुटलाय. चेंडू सीमा पार. स्पीडअप करा. 2 षटकं संपली धावफलकावरती. एकोणतीस धावा.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू होतोय. तेजस गोलंदाजी मार्कवरनं. अनुभवी गोलंदाज संघाचा तारणार आहे आणि ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. स्ट्राईक वरती कुंदन भोसले. यावेळेस पहा पहिला चेंडू, या चेंडूवरती इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजलीये. एकमेकांवरती विश्वास ठेवून धावले खरे, पण या ठिकाणी धोका झालाय का चेक केलं जाईल. थर्ड अंपायर कॉल. तिसऱ्या अंपायरकडे नक्कीच रोख चेक केलं जाईल. कंट्रोल रूम मध्ये त्या ठिकाणी टेनकिकची संपूर्ण टीम आमची कार्यरत आहे. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फलंदाज बाद, मोठी विकेट. षटक तिसरं चालू झालंय आणि नक्कीच एक मोठी विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. सेट फलंदाज सागर इरमाळी तंबूच्या आश्रयाला. धावबादच्या स्वरूपात बाद झाला. यावेळेस पहा बॅट फिरवली, मात्र चेंडू चांगला पाहायला मिळतोय. कमबॅकला सुरुवात झालीय. दोस्ती 11 सावरे संघासाठी एक चांगलं षटक, चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून येते. तिसरं षटक मार्गस्थ असताना कुंदन आणि प्रेम या अगोदरच्या मॅच मध्ये या दोघांनी अतिशय चांगली भागीदारी रचली. आपल्या संघासाठी एक विजयी भागीदारी कुंदन आणि प्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या अगोदरच्या मॅच मध्ये 9 चेंडू 29 धावांची खेळी आली होती. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. एक सुंदर दर्जाचा झेल या ठिकाणी टिपलाय आणि अजून एक मोठा हादरा मिळालाय टीम जय भवानी शिरगावला. फलंदाज प्रेम तंबूच्या आश्रयाला. चलो चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. जय भवानी शिरगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. 3 गडी बाद 29 धावा धावफलकावर. तेजसनं मात्र कंबरड मोडून ठेवलंय. 3 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च न करता 1 गडी. यावेळेस फटका खेचलाय. त्या ठिकाणी पुन्हा संधी निर्माण झाली होती. सुवर्ण संधी आली होती, मात्र या ठिकाणी थ्रो मात्र खराब येतोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये. असं वाटलं होतं ज्या ठिकाणी विकेट मिळेल त्या ठिकाणी या 2 धावा खर्च करतायत. अशा पद्धतीच्या चुका मित्रांनो टाळायच्या असतात. या एकेरी दुहेरी धावा तुम्हाला अडचणीत आणत असतात. ज्या वेळेला आपण एका धावेनं सामना हरतो ना, त्यावेळेला या धावांची किंमत आपल्याला मोजावी लागते. या 2 धावा आल्या, स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 31 या धावा संख्येवरती. यावेळेस बॅट फिरवली. शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, मात्र थ्रो येईल तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेचं पुन्हा एकदा योगदान येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 32 या धावा संख्येवरती 32. या षटकामध्ये चांगलं रोखलंय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी तेजस जाधवची आपल्याला पाहायला मिळते. संघाचा तारणहार, अष्टपैलू खेळाडू आहे. जबाबदारी स्वीकारली. संघ अडचणीत असताना संघाला बाहेर आणण्याचं काम त्यानं केलं. यावेळेस फटका खेचलाय. फटका चांगला आहे. टप्पा पडून दिला. त्यानंतर मात्र अडवणं अशक्य झालं. चेंडू एका टप्पा खाल्ल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. दणदणीत चौकार.
तीन षटकांच्या अंती 12.00 ची सरासरी 36 धावा जोडतायत. बॅटिंग करत असताना जयभवानी शिरगाव आणि त्यांना फाईट देत असताना दोस्ती 11 सावरे या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. शेवटचं षटक ऋषिकेश आलाय. ऋषिकेशचा हा चेंडू फुलटोज आहे. समोर खेळलाय फटका चांगला. गॅप सिलेक्शन प्रॉपर. पाहता पाहता चेंडूने गाठली सीमारेषा. दणदणीत खणखणीत चौकार. खरा जायंट किलर या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. चांगली भूमिका पार पाडतोय. फिनिशरचं काम सुद्धा पार पाडत असताना या अगोदरची मॅच मध्ये सुद्धा संकटात संघ सापडला होता. त्यावेळेला मात्र मोहन धावून आला. यावेळेस फटका चांगला खेचलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे मात्र त्याला अडवता आलं नाही. आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ऋषिकेश. चौकार मात्र इथून ठोकलाय. मोहनच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावा धावफलकावर जोडतायत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 44 धावा फायटिंग टोटल इथून उभं केलंय. चांगली धावसंख्या संघाकडे जमा करतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. एकंदरीत 3 गडी बाद 44 धावा आपण धावफलकावर पाहता. ऋषिकेश राईट अमोर द विकेट. वेगवान गोलंदाज तेज तरार. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. पंचेचाळीस या धावसंख्येवरती 3 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूंवरती आक्रमक भूमिका पाहायला मिळेल. कुंदन भोसले स्ट्राईक एंड वरती. बराच वेळ स्ट्राईक मिळाली नाही. यावेळेस समोर खेचलाय फुलटच चेंडू. फटका चांगला आहे मात्र फिल्डर त्या ठिकाणी असफल राहिला. चेंडू निघून जातोय त्याच्या बाहेर. सीमा पार षटकार. कुंदन भोसले अनऑर्थोडॉक्स ऍक्शन पाहायला मिळते. अनऑर्थोडॉक्स स्टान्स आहे. त्यानंतर मात्र जसा चेंडू येतो त्या दिशेला फटकेबाजी करण्यात पटाईत असणारा हा खेळाडू. यावेळेस मात्र डॉट येतोय. वेगवान गोलंदाज ऋषिकेश. टप्पा मात्र सापडला नाही. या चेंडूवरती टप्पा चांगला पाहायला मिळाला आणि निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. 5 चेंडू फेकलेत. 15 धावा खर्च केल्यात. एकंदरीत टोटल स्कोर 51. त्यानंतर हा शेवटचा चेंडू धावतायत आणि ही एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. 4 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती जोडल्या त्या 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष इथून ठेवलंय. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. पटापट फिल्डिंग लावून घ्या आणि
धन्यवाद. 53 धावांचं लक्ष घेऊन दोस्ती 11 सावरे हा संघ मैदानावरती उतरलाय. 24 चेंडू बनवायचे आहेत, त्या 53 धावा. निश्चितच बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण वांगणी ग्रामीणचं क्रिकेट आपण पाहत आहे. वांगणी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहे. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 वडवलीकरांचा मान अभिमान सन्मान असणारी स्पर्धा सुरुवात. 53 टार्गेट, पहिला चेंडू, धमाकेदार फटका, मात्र बरोबर जागेवरती विवर असणं सज्ज आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूचा ताबा घेतोय. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीनं धावफलकाचा श्री गणेशा. दोस्ती 11 सावरे संघाची सलामीची जोडी मैदानात आपण पाहत आहे. बॅटिंग करत असताना तेजस जाधव आणि रोहित सालेकर ही जोडी मैदानावरती खेळतीये. या अगोदरच्या मॅचचा हिरो रोहित सालेकर. जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, संधी आहे, मौका मिला है, चौका मारने की संधी. या मॅच मध्ये जिंकायचंय, आपल्या नावाचा ठसा उमटवायचा आहे. प्रत्येक मॅच महत्वाची आहे मित्रांनो. नॉकआउटच्या मॅचेस असतात, ठोसास ठोसा उत्तर द्यायचं असतं. अभी नहीं तो कभी नहीं. यावेळेस पहा अपील करतायत. चांगली गोलंदाजी, बॅट फिरवली, मात्र निश्चितच कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ देत नाही. षटक क्रमांक पहिलं, जबाबदारी हेमंतच्या खांद्यावर. हेमंत पवार. पवार पावर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 3 चेंडू टाकलेत, केवळ एकच धाव खर्च केली आहे. हवा टाईट करून ठेवली आहे. स्ट्राईक एंडवरती रोहित. यावेळेस आक्रमण चढवलंय. रोहितचा हिटमॅन अंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रोहित सालेकरचा ब्रँडेड स्ट्रोक, सिक्सर. राजनजी साळवी गालावरती हसू येत आहे. नक्कीच त्यांच्या नावाचा उल्लेख या गाण्यामध्ये सातत्याने होत असतो आणि हे गाणं लागलं की त्यांच्या गालावरती गुलाबी खळी पाहायला मिळते. षटकार आलाय, चर्चा होत राहील. यावेळेस पहा सुंदर चेंडू आहे, बॅट फिरवली, मात्र आता टप्पा बरोबर पाहायला मिळाला. रडार मध्ये दिला नाही. षटकार येतोय. 6 धावांची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर निश्चितच थांबवले. 7 या आकड्यावरती स्कोर कार्ड स्थिरावले. एक षटकार आला तरी सुद्धा 7 धावा अद्यापर्यंत धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे, फिल्डर बरोबर जागेवर तैनात, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रोहित सालेकरचा हा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा दोस्ती 11 षटकार. बॅटमधनं आलेला हा दुसरा सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. दोस्ती 11 सावरे संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. 18 चेंडू आणि 40 धावा इथून अजून बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का, हा यक्ष प्रश्न इथून उभा राहिलाय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी. तेजस जाधव मैदानात खेळतोय. रोहित सालेकर. सलामीची जोडी दोस्ती 11 सावरे संघाची 11 जोडी मैदानावरती. जबाबदारी आहे, जबाबदारी पार पाडायची आहे. 18 चेंडू 40 धावा.
गोलंदाजी मार्क वरती मयूर. राईट आर्म राऊंड द विकेट न टाकलेला हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची भर धावफलकावरती घातली जाईल. एक धाव येईल, धावफलकाला जोडली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक थोडंसं पुढे सरकेल ते 14 या धावसंख्येवरती. मयूरच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. एक चांगला गोलंदाजी अटॅक शिरगाव संघाकडे सुद्धा आहे. यावेळेस पहा चेंडू पाहिला जाईल, विकेटच्या मागे खराब फिल्डिंग. चेंडू अडवायला हवा होता, तो अडवला नाही. लक फॅक्टर ऑन झालंय. दोस्ती 11 सावरे संघाला सावरायला सुरुवात झालीये. नशिबाची साथ, हा नशिबाचा पंजा. हात चेंडूवरती येणं गरजेचं होतं. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं, चेंडूला पकडत असताना थोडीशी गफलत आणि तिचं रूपांतर डायरेक्ट 5 धावांमध्ये होताना पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा कॉल देन चौकार येतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या 5 धावा येत आहेत, धावफलकाला आकार प्राप्त करून देत आहेत. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 1 संपलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एकही चेंडू व्हॅलिड पाहायला मिळाला नाही. 2 व्हाईट बॉल आणि त्यांच्यावरती आलेले तब्बल 6 रन्स, 6 धावा आल्यात. मोफतच्या धावा, फुकट ते पौष्टिक. 19 धावा धावफलकावर बिनबाद. रोहित आणि तेजस ही जोडी मैदानावर खेळतीये. मयूरला आपण पाहताय, कमबॅकची गरज आहे भावा. यावेळेस आडव्या बॅटनं कडकडीत टोला दिलाय. जबरदस्त ताकदवर प्रहार. चेंडूनी मात्र डायरेक्ट सीमारेषा गाठलीये. सीमारेषेच्या पल्ल्यात चेंडू जाऊन रवाना. षटकार. आलेल्या 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीनं धावफलक भरकन वेगानं पुढे सरकलं ते 25 या धावसंख्येवरती. 53 धावांचं टार्गेट आणि जवळजवळ अर्धा रस्ता पार करण्याच्या तयारीत. मयूरनं मात्र इथून थोडीशी ढील सोडली आहे. कमबॅकची गरज आहे. 17 चेंडू 28चं समीकरण. मयूरला कमबॅकची गरज. जबरदस्त यॉर्कर. मयूरच्या माध्यमातून यष्टांचा वेध घेणारा प्रचंड वेगवान चेंडू. फलंदाजाला काही कळाला नाही. दांडी गुल होत असताना दोस्ती 11 सावरे संघाला सावरायला सुद्धा संधी दिली नाहीये. फलंदाज होतोय बाद. लागलाय पहिला धक्का. षटकार आला होता, असं वाटलं होतं की तेजस फॉर्म मध्ये येतोय. षटकार आल्यानंतर निश्चितच कॉन्फिडन्स वाढला होता. या चेंडूवरती सुद्धा आक्रमक भूमिका होती. मात्र बॅटवरती चेंडू लागण्याच्या अगोदर डायरेक्ट यष्टांचा वेध घेतोय. मयूरनं केलेलं कमबॅक, विश्वास दाखवलाय. कर्णधारानं विश्वास ठेवलाय, गावानं विश्वास ठेवलाय, पाठीराख्यांनी विश्वास ठेवलाय आणि या विश्वासावरती खरं उतरलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. तेच तर मारा. यावेळेस सुद्धा संधी आलीये मित्रांनो. अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. पंच निश्चितच एकमेकांशी सल्ला मसलत करतील. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील, काळजी करू नका. अपील करतायत दोनही पंच, एकमेकांसोबत सल्ला मसलत करतील. जबरदस्त कमबॅक, याला म्हणतात कमबॅक. लढवय्या, झुंजार. षटकार मारल्यानंतर मात्र एखादा नवखा गोलंदाज असता तर थोडासा बॅकफुटला गेला असता. मात्र त्यानंतर त्यानं केलेलं कमबॅक जर आपण पाहाल तर नक्कीच वाखांना जोगं कमबॅक पाहायला मिळालं. मयूरच्या माध्यमातून विकेट आली. त्यानंतर आपण पाहाल तर या चेंडूवरती सुद्धा अपील पाहायला मिळतीये.
अतिशय महत्त्वाची मॅच आहे आणि नक्कीच एक एक निर्णय दोनही टीमसाठी खूप महत्त्वाचा. पंच सल्लामसलत करतायत. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी स्पर्धेच्या माध्यमातून घेतली जाते. चांगली गोलंदाजी संघासाठी विश्वासपूर्ण गोलंदाजी करतोय तेजस जाधव. तर महत्वाचा बळी मिळवला. त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा नक्कीच एक चांगल्या दर्जाचा चेंडू आपण पाहताय. जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळाली या चेंडूवरती. 25 धावा धावफलकावर. षटक दुसरं चालू आहे. मयूर जबरदस्त चेंडू स्लोवर वन. आता मात्र सुंदर कमबॅक त्याला सापडलाय. सूर सापडलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी विजयाचा मार्ग मोकळा करणारी गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून आपण पाहताय. सुरुवातीला 2 वाईड बॉल, एक नशिबाचा आलेला चौकार, त्यानंतर एक षटकार आला. मात्र मयूरनं घाबरून हादरून न जाता शिरगाव संघासाठी टिचून गोलंदाजी करायचं ठरवलंय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस खेळलाय फटका समोरच्या दिशेला. जबरदस्त गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. चांगला फटका, टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमा पार. 4 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला टप्पा, लगेचच कमबॅक करण्याची क्षमता मयूर ठेवतोय. षटक हे दुसरं या ठिकाणी नक्कीच संपन्न होताना पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 14.5 ची सरासरी. 29 धावा, 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करतीये दोस्ती 11 सावरे. दोन षटकं संपली. धावफलकावर 29 धावा. समीकरण पहा. 12 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. 12 चेंडू 24 धावा, 12.00 ची सरासरी राखायची आहे. बॅटिंग करत असताना मैदानावरती ऋषिकेश आणि रोहित ही यंगस्टर खेळाडूंची जोडी मैदानावर. जबाबदारी दोघांच्या खांद्यावरती. निश्चितच रोहित जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. ऋषिकेश त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती आलाय. त्याच्यावरती सुद्धा भरपूर विश्वास सावरेकरांचा आहे. मात्र शिरगावकरांचा विश्वास मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. सागरी रुमाळी नावातच मित्रांनो वजन आहे. जबरदस्त चेंडू टाकलाय. आतमध्ये घेत असताना फलंदाजाला काही कळालं नाही. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन झालेला हा डॉट. पहिला डॉट. 12 चेंडू 24 धावांचं समीकरण होतं. पहिला चेंडू डॉट आलाय. अजूनही 11 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत. या चेंडूवर डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लाजवाब स्ट्रोक, देखना स्ट्रोक मैदानात पेश केलाय. जबरदस्त हिटिंग पाहायला मिळतीये. रोहितच्या बॅटमधनं हा हिटमॅन अंदाजानं आलेला दोस्ती सावरेकरांचा षटकार. आवश्यकता आहे यावेळेस फुलटो चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात. चेंडूला अडवलं. अलॉंग द कार्पेट चेंडू जात होता.
चांगली फिल्डिंग, एक सिंगल आली, पुन्हा एकदा धावफलकावरती एका सिंगलच्या मदतीनं बढत पाहायला मिळेल. 36 धावा. नेट टू नेट फाईट, दोनही ताकदवर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. यावेळेस फटका खेचलाय, हवेमध्ये आहे, दोन फिल्डर येत आहेत. झेल पकडणार कोण हा प्रश्न आहे. कॉल देणं गरजेचं होतं, एकमेकांची एकदा नजरेनं नजर देणं गरजेचं होतं. निश्चितच हा चेंडू निर्जन स्थळावरती ड्रॉप झाला आणि नशिबाची साथ मिळत असताना या चेंडूवरती आल्या 2 धावा. 2 धावांची मदत, स्कोअर कार्ड पुढे सरकलं 38 या आकड्यावरती. सागर इरमाळी गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन ऋषिकेश बॅटिंग करतोय. निश्चितच दोघांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी. सामना कोण जिंकेल यासाठी नक्कीच थोडी वाट पाहावी लागेल. रोमहर्षकतेची परिणाम गाठणारा हा सामना. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवरती चेंडूला अडवत असताना थोडंसं फंबल आणि 2 धावांचं पुन्हा एकदा या ठिकाणी नुकसान होतंय. ते शिरगाव संघाला फायदा होतोय, सावरे संघाला 2 धावा येत आहेत. पुन्हा स्कोअर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं ते 40 या धावसंख्येवरती. समीकरण बदलत चाललंय. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सागरच्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. हुशारीनं नक्कीच या ठिकाणी विकेट मिळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, मात्र तितकाच हुशार अंदाज आपल्याला रोहितचा पाहायला मिळतोय. सलामीसाठी येताना पाहायला मिळतोय. निश्चित एक चांगली कामगिरी या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा केली आहे. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, फटका जबरदस्त आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. निश्चितच विजयाला गवसणी घालण्याचे प्रयत्न चालू आहेत. चेंडू सीमा पार, दमदार चौकार. कटकाळी धावून येताना पाहायला मिळत आहेत. टिट फॉर टॅट उत्तर देताना पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश आणि रोहित ही जोडी मैदानावरती झुंजतायत. निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतायत, विजयाच्या दिशेनं वाटचाल करतायत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज विजयासाठी. 6 चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती रवीच्या खांद्यावर जबाबदारी. शिरगाव संघासाठी मित्रा चांगली गोलंदाजी करायची आहे, तितकाच विश्वास रोहित वरती सावरेकरांचा आहे. सावरेकरांसाठी बॅटिंग तुला करायची आहे. यावेळेस फटका खेचलाय, सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, दोस्ती में धोका हो सकता था. या ठिकाणी 2 धावा येत आहेत, 2 धावा कंप्लीट होत आहेत. निश्चित एकमेकांवर विश्वास दाखवला. या 2 धावा कंप्लीट केल्या. धोक्याची घंटा वाजली होती, मात्र थ्रो चुकीच्या एंडला आला आणि या अनुषंगानं या 2 धावा कंप्लीट होत आहेत. समीकरण पहा, 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. रवीला मात्र इथून कमबॅक करायचंय, संघाला सावरायचंय. संघ अडचणीत सापडलाय, त्याला मात्र इथून बुडती नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. आणली जाईल का? विश्वासावरती निश्चितच चाललेला हा सामना. रवीवरती विश्वास आहे. शिरगावकरांचा फुलरलेनचा चेंडू समोर खेळलाय. फटका त्या ठिकाणी चांगला आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दूरवरनं मोहन चेंडूवरती येतोय, चेंडूला अडवलं. निश्चितच स्वतःच्या कब्जात घेतोय. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. बिग फाईट मॅच, नेट टू नेट फाईट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. सामना कुणाच्या पदरात पडेल यासाठी चाललेला हा जबरदस्त महामुकाबला मैदानावरती. दोस्ती 11 सावरे आणि त्यांना फाईट करत असताना समोरून संघ आपण पाहताय जय भवानी शिरगाव. यावेळेस फुलटो चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेशच्या बॅटमधनं चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर. विजयाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी षटकार.